जय भीम साहेब, सगळ्यांना सप्रेम जय भीम. मी विजय मधुमटके. आणि आपण जे प्रश्न केलेला आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे एस सीमध्ये काही लोकांना आरक्षण द्यायचं, काही वर्गीकरण करून, तो जो हा विषय आहे माझ्या अभ्यासाप्रमाणे योग्य आहे. सुप्रीम कोर्ट जो निर्णय घेऊन राहिला योग्य आहे. आणि ते जे लोक मागे राहिले, जसे ज्याप्रमाणे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ज्यांनी बाबासाहेबाच्या विचाराला समजून घेतलं, त्या समाजाने आज महाराष्ट्रामध्ये चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे. बौद्ध समाजाचे जास्तीत जास्त आपल्याला IAS अधिकारी, आमदार, मंत्री, कला क्षेत्रात असो किंवा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कुठेही असो समोर आहे. पण बाकी समाजाचे लोक थोडे मागं राहिलेले आहे, कारण की त्यावेळेस त्यांना बाबासाहेब समजवणारे खूप कमी लोक होते. त्यामुळे त्यांना बाबासाहेब हा कळलंच नाही. सुदर्शन समाज असो, वाल्मिक समाज असो, मातंग समाज असो, चंभार समाज असो, ज्याप्रमाणे काशीराम साहेबांनी प्रयत्न केला होता, पण त्यात मला नाही वाटतं की पूर्णपणे यश मिळालं आहे म्हणून. आणि म्हणूनच शासनानं आता जो निर्णय घेतलेला आहे वर्गीकरणाचं, त्यामध्ये जर जे सुटलेले छोटे भाऊ बहन आपले भाऊ आहेत, त्यांना जर ते समोर नेण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्या दृष्टिकोनातून मला वाटतं तरी हा चांगला एक उपयोग आहे किंवा चांगला विचार आहे शासनाचा. परंतु काही लोक त्याला विरोध करत आहेत. का बरं विरोध करत आहेत? काय साहेब, कसं आहे की घरात 4 भाऊ असतात आणि चारही आपण आपल्या बोटं पाहिले तर सारखे नसतात. मोठा भाऊ जर डेव्हलपमेंट झालेला आहे आणि 3 भावांचं डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे, जर मोठ्या भावांना थोडीशी त्यांनी विचार केलं की आपल्या 3 भावांना सोबत घेऊन चालावं, असे विचार मनात त्यांनी ठेवलं, तर मला वाटतं जसं सुदर्शन समाज आहे, वाल्मिक समाज आहे, म्हणजे मेहतर समाजाची गोष्ट करून राहिलो, ज्याला सुदर्शन म्हटलं तर मेहतर समाज, जो घाण उचलतो, या समाजाची घाण तो आपल्या डोक्यावर करतो. पण त्यावेळेस त्या समाजाला नेतृत्व मिळालं नाही आणि बाबासाहेब काही लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचूच दिला नाही. आणि तो समाज आजही पूर्णपणे सुशिक्षित नाही. तरी पण मी माझ्या मोठे भाऊ लोक आहेत जे विरोध करून राहिले, त्यांना विनंती करीन, हात जोडून विनंती करीन की छोट्या भावांना सोबत घ्या. किसी शायर ने अपने पंक्ति में लिखा है कि चले ते साथ मिलकर चलेंगे साथ मिलकर, तुम्हें रुकना पडेगा हमारी आवाज़ सुनकर. खरोखरच जे आमचे बौद्ध बांधव आहे त्यांचं जे डेव्हलपमेंट आहे मी बघतो, कारण की मी स्वतः एक कलावंत आहे आणि मीनं उमरिया, पाली, बुढार, शेडोल, मुंबई, गडचिरोली, चैत्यभूमी, नागपूरच्या इतिहासात गाजवणारा पहिला व्यक्ती आहे मी. आणि कलावंताला काही जात नसते. कलावंत नेहमी कुठेही जातो आणि सगळ्या जाती धर्माचं तो अभ्यास त्याला थोडं कळते आणि कधी तो विरोध करत नाही. तेव्हा आज जेव्हा आम्ही ऐकून राहिलो की आमचे मोठे भाऊ आमचं विरोध करतात, तेव्हा दुःख होते की मोठा भाऊ हा वडिलांच्या जागी असतो. आई वडील नसले तर ते गेल्यानंतर मोठ्या भावाची भूमिका असते की छोट्या भावांना सोबत घेऊन चालणे. आणि माझ्या मोठे जे भाऊ आहे, माझे बंधू आहे, म्हणजे ते मला माझ्या भाषेतून समजत असं, तुम्ही नाव नाही घेत, त्यांनी जर एक पाऊल मागं घेतलं तर जे बाकी आहे सुदर्शन, वाल्मिक, मखियार, मांग समाज, चमार समाज, याचं डेव्हलपमेंट होणार.